Dhoni finishes off in style, a magnificent strike into the crowd. India lift the World Cup after 28 years and the party starts in the dressing room. बूट हा दवानी कच्चा ओला झालेला होता. त्यांनी गंभीरला बोलवलं आणि तो म्हणला गौती अगले 10 ओवर हम सिर्फ नीचे से शॉट मारेंगे, बॉल गीला कर देंगे, फिर ना कि मलिंगा स्विंग कर पाएगा ना कि मुरलीधरन टर्न कर पाएगा. की ज्या युवराज सिंगनी छातीमध्ये कॅन्सर असताना हा वर्ल्ड कप दणाणून सोडलेला होता बॅटिंगनी, फिल्डिंगनी आणि बॉलिंगनी. त्यामुळे तो युवराज सिंग बॅटिंगला आलेला होता. हा क्रिकेटचा रोमांच होता. धोनीनी पद्धतशीरपणे 2008 ते 2011 तो संघ बांधलेला होता. नमस्कार मित्रांनो, मी अथर्व सुदामे. गंगोत्री होम्स प्रेझेंट्स ऐकलेले या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, या कार्यक्रमात आपण क्रिकेटचे काही न ऐकलेले किस्से हे सुनंदन लेले यांच्याकडनं ऐकत आहे. आणि मागच्या भागात आपण 2007चा हा दुःखदायक वर्ल्ड कप बघितला, पण 2011च्या वर्ल्ड कप बद्दल मला एकच गोष्ट बोलायची आहे. Dhoni finishes off in style, a magnificent strike into the crowd. India lift the World Cup after 28 years and the party starts in the dressing room. FC रोड वर राहणार, धुवा चालू आहे, कल्ला चालू आहे, पोरं नाचतायत, बायका नाचतायत, सगळं नाचतायत, नुसता राडा चालू एवढं. अरे हो, आपल्याला 2011 वर्ल्ड कप बद्दलच बोलायचं आहे, परंतु एकदम शेवटी कुठे गेलास? सर, एक्साइटमेंट मध्ये मी कुठेही जातो, आता मी डायरेक्ट शेवटालाच घुसलोय. म्हणजे नाही, पण कसं आहे, बरोबर आहे, हा कार्यक्रम माझ्या लक्षात नाही, मी वेगळ्याच कार्यक्रमात घुसलो. आपल्याला पहिल्यापासून जावं लागेल नाही का? तर सर, आता माझी तर एक्साइटमेंट बघितली. काय एक्साइटमेंट होती की भारतात वर्ल्ड कप, इंडियाची एवढी स्ट्रॉंग टीम तुम्ही कव्हर करणार होता, तिसरा वर्ल्ड कप होता तुमचा. तुमची एक्साइटमेंट काय होती? अशक्य, कारण दरवेळेला वर्ल्ड कप म्हणला की उत्साह, एक्साइटमेंट ही येतेच, पण यावेळेला थोडीशी जास्त होती, कारण भारतात वर्ल्ड कप होणार होता. अपेक्षांचं जास्त नाही, थोडंसं ओझं होतं, थोडंसं भारतीय संघावरती. आणि त्यातनंही एक टोमणा कानावरती येत होता, आणि तो टोमणा असा होता की यजमान देश कधी वर्ल्ड कप जिंकत नाही. त्यामुळे असा एक रायडरही होता, एकीकडे अपेक्षांचं ओझं, दुसरीकडे हा रायडर की यजमान देश जिंकत नाही. त्यामुळे असं एक वेगळ्या प्रकारचं मिश्रण हे त्या वर्ल्ड कपमध्ये कव्हर करायला जाणवत होतं. पण 2007ला जे दुःखदायक मला सारखं ते बोलायचं नाही, पण बोलावं लागतंय, तो रेफरन्स आणावं लागतोय की ते झालं होतं जे काय झालं ते. त्यामुळे मनात एक शाशंकता होती का, की काय आता थोडी भीती जी का असते? कसं असतं रे, की मानवी मन हे कितीही कणखर केलं तरी ते थोडंसं भूतकाळात रमतं. जेव्हा पहिला सामना होता बांगलादेश विरुद्ध, त्याच्या टीम मीटिंगसाठी जेव्हा टीम बसलेली होती, तेव्हा सगळेजण सिरियसली डिस्कस करत होते की बांगलादेश विरुद्ध कसं खेळायचं. एक 5-7-10 मिनटं झाल्यानंतर वीरेंद्र सेहवाग शिट्ट्या मारायला लागला वगैरे वगैरे. तर गॅरी कस्टन जरा वैतागला. तो म्हणला, वीरू पे अटेन्शन, काय चाललंय, काय तुझं लक्ष नाही आहे? तो म्हणला, यार ये कोच साहब को समझाओ यार, एक बार एक्सीडेंट हो गया, बांग्लादेश से फिर से हम नहीं हारने वाले, इनके खिलाफ खेलते हुए इतना डिस्कस करने की कोई ज़रूरत नहीं है. सगळेजण हसायला लागले, मूड एकदम शांत झाला. आणि मग सचिन म्हणला, वीरू क्या करने वाला है, जो करना है मैं कल दिखाऊंगा, असं म्हणून तो तिकडनं निघून गेला अक्षरशः. त्यामुळे या सगळ्या ज्या शाशंकता होत्या त्या तुला सांगतो पहिल्या मॅचमध्येच एकदम विरून गेल्या. आणि सेहवागनी चांगलंच दाखवलं. म्हणजे सेहवाग आणि बांगलादेश याचा विळी भोपळ्याचं नातं आहे, सॉलिड खुन्नस आहे त्यांची. त्याचं कारण हा विद्वान असा आहे की एकदा तो कॅप्टन होता, धोनीच्या पाठीला दुखापत झाली होती, टेस्ट मॅच होती, तेव्हा एका बांगलादेशी पत्रकारांनी सेहवागला ॲज अ कॅप्टन विचारलं, व्हॉट डू यू थिंक अबाउट बांगलादेश टीम? तो म्हणला, दे आर अ ऑर्डिनरी साईड. बांगलादेशमध्ये तर ते इतके भडकले सगळेजण. मग ते म्हणले की इन विच रिस्पेक्ट, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग? तो म्हणला, ऑल 3 रिस्पेक्ट. डायरेक्ट.
याला सेहवाग म्हणतात. आणि त्याच्यानंतर ते इतके लोक सेहवागवरती पेटलेले की ज्या वेळेला सेहवाग आणि सचिन बॅटिंगला गेले तेव्हा पहिला बॉल टाकायच्या अगोदरच त्याला स्लेजिंग चालू केलेलं होतं आणि सेहवागनी पहिल्या बॉलला बाउंड्री मारली. फक्त त्या मॅचमध्ये गंमत अशी झाली की एक बॉल सेहवाग मिडॉनला खेळला आणि 1 रन म्हणून पळाला. सचिन नॉन स्ट्रायकिंग एंडून पळाला आणि सेहवागच्या लक्षात आलं की ही रन नाही आहे. तो वाटेत थांबला. सचिन आणि तो एका बाजूला, ज्याला आम्ही क्रिकेटच्या भाषेमध्ये गमतीने भरतभेट म्हणतो की दोन्ही प्लेयर एका बाजूला. आणि सचिन त्याकडे असा बघत होता की अरे वर्ल्ड कपची पहिली मॅच आणि तुम्हाला रनआउट केलंस. तो म्हणला पाजी कुछ चिंता मत करो, आपके भी रन्स मैं बना लूंगा. सचिन म्हणला अरे आता काय म्हणायचं, एकीकडे मला रनआउट केलं आणि दुसरीकडे तू म्हणतो आपके बी रन्स. आणि त्याच्यानंतर त्यांनी सेंचुरी केली तेव्हा त्यांनी बॅट वर केली आणि सचिनला म्हणला म्हणजे या 100 रन तुमच्या आहेत. आणि त्याच्या पुढे त्यांनी 80-85 रन्स केले आणि भारताने ती मॅच आरामात जिंकली. त्यामुळे सुरुवात जबरदस्त झाली. टीमच ती डेंजर होती. आणि मेन म्हणजे धोनी पहिल्यांदा 50 ओव्हर्सचा कॅप्टन म्हणून वर्ल्ड कपमध्ये जाणार होता. आधी तो सेटल झाला होता 3-4 वर्ष की 2020 वर्ल्ड कपची पण त्यांनी कॅप्टन्सी केली होती. तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? गांगुलीबद्दल सांगितलंच, आता धोनीबद्दल काय सांगताल? धोनी आणि गांगुली दोन्ही महान कॅप्टन, परंतु दोघांचाही अप्रोच जो होता तो मजेदार वेगळा होता. सकारात्मक होता परंतु मजेदार वेगळा होता. कारण धोनी हा असा आहे ना की जो मी सांगतो ते ऐका असं करणाऱ्यातला नाहीये. तो म्हणतो तू समजा त्याच्या टीम मध्ये बघा, विचार करा धोनीच्या टीम मध्ये स्वप्न आपण बघू शकतो ना तेवढं. तर तो म्हणतो मी सांगतो तशी बॉलिंग कर असं नाही. तो म्हणतो अथर्व तू प्लॅन कर, तुला काय पाहिजे, तू कुठं बॉलिंग टाकणार, तू योजना आख. ती फेल गेली तर मी आहे, माझ्याकडे प्लॅन बी तयार आहे. त्यांनी होतं काय की जो प्लेयर असतो तो स्वतः विचार करायला लागतो आणि त्यामुळे तो प्लेयर मोठा होतो. परत जे धोनीकडं जे गांगुलीकडे लक्झरी होती ते त्याच्याकडे होती की सचिनसारखा एक जुना जाणता खेळाडू, निस्वार्थी खेळाडू टीममध्ये होता. टीम सेटल्ड होती. कारण धोनीचा सर्वात महत्त्वाचा विचार हा होता की टीममध्ये असलेल्या सगळ्यांनी कमीत कमी 40 वनडे खेळलेल्या पाहिजेत की जेणेकरून नवख्यानी खेळणं, वर्ल्ड कपचं प्रेशर या गोष्टी राहू नयेत. आणि त्यामुळे धोनीनी पद्धतशीरपणे 2008 ते 2011 तो संघ बांधलेला होता. आणि त्या बांधलेल्या संघामध्ये एक वैशिष्ट्य असं होतं की पहिल्या 6 बॅट्समनमध्ये नॅचरली 3 लेफ्ट हँडर्स होते. गौतम गंभीर होता, युवराज सिंग होता आणि सुरेश रैना होता. हे 3 जण नॅचरली लेफ्ट हँडर्स टीममध्ये होते. त्यामुळे बॅटिंगला मजबूती होती. आणि खरं सांगायचं तर बॉलिंगमध्ये अनुभव होता. झहीर खान, नेहरा, मुनाफ पटेल सारखा एक अत्यंत हुशार, तो दिसतो साधा परंतु अत्यंत हुशार बॉलर होता. बॉलिंगमध्ये सुद्धा पियुष चावला होता, हरभजन सिंग होता, अश्विन टीममध्ये होता, या सगळ्याचा श्रीशांत टीममध्ये होता. या सगळ्याचा जर का विचार केला तर संघ हा कागदावरती होता तसा मैदानावरती सुद्धा खऱ्या अर्थाने परिपूर्ण होता. आणि याला कारण धोनीचं प्लॅनिंग आणि गॅरी कस्टनचं योग्य मार्गदर्शन. 7ला तो नाठाळ होता ग्रेग चॅपल आणि त्यांनी टीमची वाट लागलेली होती. आणि त्याच्या उलट गॅरी कस्टननी शांतपणे संघ बांधणी केली होती. त्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम स्पॉट ऑन होत्या. आणि या जे 6 बॅट्समन म्हणले त्याच्यातले बरेच जण बॉलिंग पण करायचे. हा पण एक फायदा झाला. ऑलराऊंडर. आता युवराज सिंगचं तू जर का घेतलंस तर युवराज सिंग हा त्या टुर्नामेंटमध्ये खरंच तुला सांगतो की बांगलादेशला अगोदर सिरीज होती. त्यावेळेला सचिननी अचानक युवराज सिंगला बोलवलं आणि तो म्हणला युवी तू रेडी है ना? पाजी कहाँ जाना है? अरे ये बात नहीं कर रहा हूँ, मैं वर्ल्ड कप की बात कर रहा हूँ. तो म्हणला पाजी अभी टाइम है ना? नहीं नहीं, तू अभी से तैयारी चालू कर क्योंकि ये वर्ल्ड कप तेरा है. लेकिन तू रेडी है कि नहीं बोल. पाजी क्या बात कर रहे हो? तो म्हणला मेरी बात लिख के रख, ये वर्ल्ड कप तेरा है, सिर्फ तू रेडी रहना. आणि युवराजने नंतर काय केलं आपल्या सगळ्यांना माहिती. आणि ज्या सचिननी हे सांगितलं त्याचाही हा शेवटचा वर्ल्ड कप होता. मित्रा गंमत बघ, क्रिकेटने सचिनला सगळं दिलं होतं, वर्ल्ड कप नव्हता दिला. तडफडत होता अक्षरशः. कारण दरवेळेला असा घास यायचा आणि असा जायचा.
त्यामुळे सचिनला कन्फर्म माहिती होतं की हा आपला शेवटचा वर्ल्ड कप आहे आणि खेळाडूंना सुद्धा कल्पना होती की पाजी का ये आखरी वर्ल्ड कप आहे, उनके लिए ये वर्ल्ड कप जीतना है. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एका योग्य दिशेला संघाला घेऊन चालल्या होत्या. आणि शेवटचा वर्ल्ड कप तसाच परफॉर्मन्स पण सचिनचा तसाच होता की इंग्लंडच्या मॅचला लगेच त्यांनी सेंचुरी पण ठोकली. म्हणजे नुसताच की मी आता शेवटचा वर्ल्ड कप मी आता एन्जॉय करणार आहे असं नव्हतं, ती रिस्पॉन्सिबिलिटी पण घेतली होती. जबरदस्त. कारण ती मॅच बँगलोरला झाली होती आणि त्या मॅचच्या अगोदर नागपूरला मॅच झाली होती. त्या मॅचमध्येही मला वाटतं सचिननी शतक केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी त्या रूममध्ये भेटायला गेलेलो होतो. सचिनच्या रूममधलं एक दृश्य खूप छान असायचं. एकीकडे गणपतीचा फोटो, दुसरीकडे आई वडिलांचा फोटो की आई वडिलांच्या कुशीत तो झोपलाय आणि मध्ये बॅट ठेवलेली असायची, मॅचची बॅट. सचिन मॅचची बॅट कधीही बॅगेमध्ये बंद ठेवायचा नाही, सतत तो बरोबर ठेवायचा. ती बॅट मध्ये ठेवलेली आणि त्या सगळ्याला उदबत्ती लावलेली असायची. हे अगदी दृश्य मी कधी विसरणार नाही. आणि ती बॅट दिसत होती, त्या बॅटचा फोटोही मी दाखवतो. त्या बॅटकडे नजर टाक. त्या बॅटला इतके क्रॅक्स गेलेले होते, इतकी ती जखड म्हातारी एखादी बाई दिसते तसे सुरकुतलेली ती बॅट होती. आणि सचिनला म्हणलं, सचिन काय रे ही बॅट? म्हणलं काय म्हणजे तुला भीती नाही का वाटत? तर त्यांनी बॅट अशी प्रेमाने हातात घेतली, स्टान्स घेतल्यासारखं केलं. तो म्हणला, सुनंदन आता थोडंसं असं मनात येतं की या बॅटमधनं बॉल जाईल की नाही, पण दुसरी गोष्ट सांगू, ही बॅट हातात असली की कुणी मला आऊट काढेलच असं वाटत नाही. त्या एका बॅटनी सचिननी 13 इंटरनॅशनल सेंचुरीज केल्या होत्या. 13 लोकांच्या कारकिर्दीमध्ये 13 असतात, त्यांनी त्या एका बॅटनी 13 सेंचुरीज केलेल्या होत्या. त्याची टेस्टमधली 50 आणि 51वी शतक हे त्या बॅटनी केलेलं आहे. आणि ती बॅट इंग्लंडच्या मॅचमध्ये त्यांनी एक शॉट मारला, तो पॉल कॉलिंगवूडकडे जात असताना त्यांनी अगदी सहज अडवला आणि तो बॉल परत दिला. तेव्हा सचिनला रिअलाइज झालं प्रेम आहे आपलं या बॅटवरती, पण आता त्याच्यातली जान गेली. त्यामुळे त्यांनी त्या क्षणाला ती बॅट बदलली, नवीन बॅट काढली जी त्यांनी तयार करून तलवारीला धार लावून ठेवलेली होती. ती बॅट काढली, परत सेंचुरी केली. पण ती मॅच विसरता येणार नाही, कारण समोरच्या टीमच्या कॅप्टननी सुद्धा आउटस्टँडिंग शतक केलेलं होतं आणि ती मॅच टाय झालेली होती. त्यामुळे काय ते वातावरण होतं, आहा क्या बात आहे. पण ह्याचा प्लेयर्सवर परिणाम काय पडला? म्हणजे घरी वर्ल्ड कप, होम वर्ल्ड कप, याचा घरी आमची एखादी परीक्षा असली की आम्ही घरी असलो की आम्हाला माहिती की किती आमचे पालक प्रेशर टाकतात, तसंच लोकांचं पण प्रेशर यांच्यावर होतं. त्याचा परिणाम त्यांच्यावर कसा पडला? खूप सुंदर प्रश्न विचारलास. कारण एक लक्षात घे, आपण सामान्य लोक असतो. बोलताना आपण म्हणतो क्रिकेटच्या इन्व्हॉल्वमेंटमुळे अरे काय खेळतात ते, काय काय लायकी आहे का यांची, अरे दमला कसला, अरे पायात क्रॅम्प्स कसा आला, पळायला काय होतं, अरे डाईव्ह मारणार, अरे कॅच कसा सोडला, हे आपण पटापट बोलत असतो. परंतु एक सेकंद विचार कर, आपण राहत असतो त्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट असते, त्या लिफ्टला जनरेटर बॅकअप असतो. पण ज्या क्षणी दिवे जातात त्या क्षणी माणसांना घुसमटायला होतं. धाड 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 लिफ्ट आतनं वाजवतात की अरे दार उघडा. आणि ते आपण लोक संघ कसा खेळावा आणि त्यांनी प्रेशर कसं हँडल करावं याच्याविषयी अगदी कॉन्फिडेंटली बोलत असतो. खेळाडूंचा या प्रेशरवरती एक वेगळं नातं असतं. ते प्रेशर त्यांना फोकस करायला मदत करतं, पण ॲट द सेम टाईम त्याचा शरीरावरती परिणाम होत असतो आणि तो परिणाम चांगला नसतो. ती अँक्झायटी, ते प्रेशर त्यांना एका वेगळ्या दमणुकीकडे नेत असतं. सचिनला ते जाणवत होतं. सचिन त्यावेळेला यंग नव्हता, बरोबर आहे. त्यामुळे सचिनला ते जाणवत होतं की आपली बॉडी हळूहळू थकत चालली आहे. त्याने फिजिओला विचारलं की काय करू. तो म्हणला बरं झालं तू अगोदर विचारलं, एक उपाय करायला लागेल. पहिली गोष्ट, सगळं तेलकट तिखट मसालेदार एकदम 0 करून टाकायचं, साधं जेवण जेवायचं. दुसरी गोष्ट, बॉडीमधलं जे मॉइश्चर आहे ते मेंटेन करायला प्रचंड प्रमाणात पाणी प्यायचं. आणि हे पाणी कसं प्यायचं, झोपताना अर्धा लिटर पाणी प्यायचं, झोपायचं. अर्थात त्याच्यानंतर टॉयलेटला लागणार, झोप उडणार, तरी परत टॉयलेटला जायचं, परत अर्धा लिटर पाणी प्यायचं, परत झोपायचं. का तर त्या विश्रांतीच्या अवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही पाणी पिता ते पाणी जिभेला आणि पोटाला नाही तर मसलपर्यंत जातं आणि मग ते मसलला मॉइस करतं आणि म्हणून तुम्हाला क्रॅम्प्स येत नाहीत. ही गोष्ट सचिननी केलेली होती आणि त्यामुळे त्याला त्या क्षणाला सुद्धा क्रॅम्प्स आले नाहीत. पण एक गोष्ट इथं सांगावीशी वाटते,
एकीकडे हे होतं आणि दुसरीकडे युवराज सिंग मात्र, मी त्याच्यावरच येणार होतो की हे प्लेयर्स एक वेगळं प्रेशर झेलत होते, पण एक असा प्लेअर होता की जो एक वेगळंच प्रेशर झेलत होता आणि तरी त्यांनी त्याच्यातनं वाट काढून मॅन ऑफ द वर्ल्ड कप तो झाला. युवराज सिंगला त्रास व्हायला सुरुवात झालेली होती आणि तो वर्ल्ड कपमध्येच चालू झाला. लक्षात आलेलं होतं की हे छोटं खोकल्याचं काय म्हणतात त्याला आजार नाही आहे, नक्कीच काहीतरी वेगळं आहे, नक्कीच काहीतरी भयानक आहे आणि त्रासदायक आहे. त्याच्या स्कॅनचा पहिला रिपोर्टही आलेला होता आणि त्या रिपोर्टमध्ये बारीकशी जाणीव झालेली होती की हा कॅन्सर असायची शक्यता आहे. तर एकदा विराट कोहली त्याला भेटायला गेला, तो टीममध्ये होता यंगस्टर. विराट कोहली भेटायला गेला आणि त्याला युवराज म्हणला, पाजी क्या आप खुद की तरफ ध्यान नहीं देते हो, आप इतना बढ़िया खेल रहे हो लेकिन ये क्या हो रहा है आपको, जरा अपनी तरफ ध्यान दो. तेव्हा युवराज सिंग म्हणला, चिकू, त्याला प्रेमाने चिकू म्हणतात, ते म्हणतात चिकू वैसे नहीं है, थोड़ा प्रॉब्लम है. क्या प्रॉब्लम है, इतना क्या प्रॉब्लम है. तर म्हणला शायद कॅन्सर हो सकता है. तर अक्षरशः असा तो एक सेकंद विराट थांबला, तो त्या डोळ्यात पाणी आलं, त्यांनी मिठी मारली युवराजला आणि तो म्हणला, पाजी बाकी कुछ भी मजाक करो लेकिन ये मजाक मेरे साथ फिर से कभी नहीं करना, असं म्हणून तो रूममधनं निघून गेला. त्याला वाटलं युवराज सिंग त्याच्या खुशमिजाज स्टाईलमध्ये त्याची चेष्टा करतोय. अथर्व, ती चेष्टा नव्हती, कारण खरंच त्यावेळेला तो त्रास त्याला व्हायला लागलेला होता. ह्या सगळ्या प्रेशरमधनं त्यांनी वेस्ट इंडिज बरोबर ऑस्ट्रेलिया, जी क्वार्टर फायनल होती आपली ऑस्ट्रेलिया बरोबर, त्याच्या आधी वेस्ट इंडिज बरोबर त्यांनी एक शतकही मारलं आणि आपण क्वार्टर फायनलला ऑस्ट्रेलिया बरोबर गेलो. आणि ती एक मॅच असती ऑस्ट्रेलियाची किती भीतीदायक असते, म्हणजे प्रेक्षक म्हणून बघण्यासाठी आम्हालाही ती भीती होती की कधी ना कधी हे ऑस्ट्रेलिया येणार आणि आधी आपल्यासोबत त्यांनी काय केलं होतं आपल्याला माहिती होतं. तर त्याचं प्रेशर कसं होतं की आता समोर ऑस्ट्रेलिया आणि तेही क्वार्टर फायनल. मित्रा, पॉइंट ऑन, तू एकदम मुद्द्यावरती बोट ठेवलंस, कारण 3 आणि 7 वर्ल्ड कपचे विजेते ऑस्ट्रेलिया होतं. तोच रिकी पॉन्टिंग कॅप्टन होता, तीच ऑस्ट्रेलियन टीम होती, तशीच मजबूत वाटत होती. पण खेळाडूंचा सकारात्मक दृष्टिकोन असा असतो, ते म्हणतात बरं झालं क्वार्टर फायनललाच भेटलो, कारण सेमीफायनल फायनलला बाकी टीम जेव्हा कचरतात तेव्हा ऑस्ट्रेलिया त्यांचा गेम अप करत असते. आणि ह्या वेळेला इंडियन टीमनी हे ठरवलेलं होतं की ओव्हर एक्साइटमेंट करायची नाही, नॉर्मल मॅच खेळायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धोनीचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा होता, सचिनचा खूप मोठा वाटा होता, की त्यांनी सांगितलेलं होतं टीम करता जीव देण्याची गरज नाही. बर, तू बॉलर आहेस, 10 ओव्हर अप्रतिम बॉलिंग कशी टाकशील विचार कर. तू बॅट्समन आहेस, तू वेळ लागेल त्यावेळेला संघाला लागेल तशी बॅटिंग करशील. 11 जणांनी विचार करा की आम्ही फिल्डिंग अप्रतिम कशी करू. प्रत्येकाने आपापली भूमिका नीट निभावा, बाकीचा विचार करू नका. रिझल्ट नाही तर प्रोसेसकडे लक्ष द्या, ह्याला म्हणतात धोनी. आणि म्हणून ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपण खेळत असताना तो फरक झालेला आपल्याला दिसतो. त्या मॅचकडे जर का आपण नजर टाकली तर आपल्याला दिसतं भारतीय संघ अनावश्यक एक्साइटमेंटच्या सिच्युएशनमध्ये नव्हता आणि म्हणून ती मॅच आपण स्टाईलमध्ये जिंकलो. सचिनची सुरुवातीची बॅटिंग, झहीर खानची अप्रतिम बॉलिंग, इव्हन अश्विननी संधी मिळाल्यानंतर केलेली बॉलिंग आणि त्याच्यानंतर युवराज सिंगनी केलेला फिनिश, क्या बात आहे. आणि क्वार्टर फायनलला आपण जिंकलोच, पण त्यानंतर मदर अँड फादर ऑफ ऑल गेम्स, म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं काय असू शकत नाही की मोहालीत भारत विरुद्ध पाकिस्तान, तेही मोहालीत येणं आणि तेही वर्ल्ड कपची सेमीफायनल. तर ते मॅचच्या दिवशी तर आहेच आहे, पण त्याच्या आदल्या दिवशी काय वातावरण होतं. परत तुला काय सांगू, पेटलेलं वातावरण होतं. एक तर चंदीगडला मॅच होती, चंदीगडला त्यावेळेला जो एअरपोर्ट होता, आता मोहालीला एअरपोर्ट झाला, त्यावेळेचा एअरपोर्ट हा आर्मीकडे, जसा पुण्याचा काही प्रमाणात आर्मीकडे एअरपोर्टचा हक्क येतो, त्यामुळे त्या तिथे तुम्हाला विमान पार्क करता येत नाही. काय सांगू तुला, मॅचच्या आदल्या दिवशी 44 चार्टर फ्लाईट्स ही चंदीगडला उतरली होती. म्हणजे सगळे बिलो पॉवर्टी लाईन जे लोक होते त्यांनी सगळ्यांनी आपापल्या विमानात येऊन ते त्यांना ड्रॉप करायचे आणि विमान लावायला ते लुधियानाला जायचे. ही विनोद होता अक्षरशः, परंतु सत्य गोष्ट होती. मी ती आदल्या दिवशीची संध्याकाळ वेगळ्या कारणासाठी विसरू शकत नाही. सलील कुलकर्णी आपला गायक संगीतकार,
क्रिकेट प्रेमी, तो आलेला होता आणि त्या आदल्या दिवशी आमची एक वेगळी मैफिल जमलेली होती. त्या मैफिलीमध्ये संजय मांजरेकर, सलील कुलकर्णी, सुनंदन लेले आणि त्याच्याबरोबर रमीज राजा होता. आणि विषय काय असेल? इंडिया पाकिस्तान मॅच? मग नाही, किशोर कुमार हा विषय होता. वाह. कारण रमीज राजा आणि त्याच्याबरोबर संजय मांजरेकर किशोर कुमारचे हेलिकॉप्टरचे फॅन आहेत. आणि त्यावेळेला चर्चा काय, तर सर्वात किशोर कुमारची बेस्ट ऑफ बेस्ट 5 गाणी कुठली, बरोबर, आणि त्याची चाल काय हे सलील समजावत होता. आणि आमच्या गप्पा रंगलेल्या होत्या आणि खाणं रंगलेलं होतं. दुसऱ्या दिवशी मॅच होती, आम्ही विसरून गेलेलो होतो. दुसऱ्या दिवशी मॅचची मला एक आठवण आहे की आमची परीक्षा चालू होती 7वीची आणि मी असं पटपट लिहून निघायला लागलो. तर बाई म्हणल्यावर काय काय निघतोय काय, तर त्या स्वतःहूनच वर्गात म्हणलं की हां अरेला मॅच बघायची असेल. आणि हे असं म्हणल्यावर पटापट सगळ्यांनी पेपर दिले आणि सगळे एक साथ आम्ही निघालो होतो की बाबा आता हे बास पेपर, ही परीक्षा नाही मेन ते. तर ते मॅचच्या दिवशीचा आता तुमचा अनुभव काय होता की तुम्ही एवढ्याच जवळून एवढी मोठी मॅच, मला वाटते कदाचित वातावरणासाठी थोडीशी होती. पण एक तुला खरं सांगू का, मॅच चालू व्हायच्या अगोदरच इंडियन टीम ही मानसिकदृष्ट्या अप्पर हँडला होती हे थोडंसं फील येत होता. त्याचं कारण असंही होतं की भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला बऱ्याच वेळेला शिकस्त दिलेली होती आणि त्याचा परिणाम चांगला झालेला होता. आणि त्याचबरोबर आपली टीम ही मानसिकदृष्ट्या सेटल होती. क्वार्टर फायनलला आपण ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या टीमला व्यवस्थित हरवलेलं होतं. त्यामुळे एक अत्यंत पॉझिटिव्ह माइंडसेटनी भारतीय संघ गेलेला होता. बॅटिंग करत असताना सचिननी सुंदर बॅटिंग करून 80 रन्स केलेल्या होत्या. एकदा त्याला आऊट दिलेलं होतं, थर्ड अंपायरकडे गेला होता आणि तो डिसिजन बदललेला होता. आहा, दोन्ही देशाचे पंतप्रधान आलेले होते, हूज हू डिग्निटरीज, बिलो पॉवर्टी लाईनची लोक, आहा, वातावरण भारलेलं होतं. आणि त्या ह्याच्यात भारतीय संघाने तब्येतीत मॅच खेळून कोणतीही घाईगडबड न करता आपण जिंकलेलो होतो. त्याचा फायदा असा झाला की भारत पाकिस्तान मॅचमध्ये दुर्दैवानी चुकून ते होणार नव्हतंच, पण जर पाकिस्तान फायनलला आली तर मुंबईत मॅच कशी होणार. त्यामुळे त्यावेळेचे जे अध्यक्ष होते BCCIचे, शरद पवार म्हणले असतील, सुंठे वाचून खोकला गेला, भारतीय संघाने मॅच जिंकली. ती मॅच जिंकली. आणि मी नासिर हुसेनचं एकदा ऐकलं होतं की इंडिया पाकिस्तान ड्रीम मोहाली, पण त्याच्यापेक्षा ते ड्रीम कंटिन्यूस ज्याला म्हणतात की लगेच इंडिया श्रीलंका, तेही वानखेडेला वर्ल्ड कप फायनल, ह्याच्यापेक्षा काही मोठं आणि वेगळं असू शकत नाही. आदल्या दिवशीपासून सांगा. आदल्या दिवशीचं आम्ही काय करत होतो वगैरे बाजूला ठेव, तुला 2 मजेदार किस्से सांगतो. कारण आदल्या दिवशीची टीम मीटिंग वेगळी होती. बरं. त्या टीम मीटिंगमध्ये सुरुवातीला अगदी गॅरी कस्टरनी ठरवलं की आपण 5च मिनटं बोलणार आहोत आणि नंतर एक वेगळा प्लॅन आहे, तोही तुला किस्सा नंतर सांगतो. कारण त्यावेळेला प्लॅन करताना लोक बोलत होते की ये इम्पॉर्टंट है, वो इम्पॉर्टंट है, उनके काय संघकारा आणि महिला महत्त्वाचे आहेत, मुरली आहे आणि मलिंगा आहे वगैरे. आणि वीरूने हात वर केला. तर गॅरी कस्टर म्हटलं, अरे कधी न बोलणारा सहवाग काहीतरी बोलायला जातोय. हां वीरू बोल काय. तो म्हटला, वो बात है, वो बैटिंग बॉलिंग होती रहेगी, हम मैच तो जीतेंगे, वो प्रॉब्लम नहीं है. सबसे बड़ा प्रॉब्लम क्या है पता है क्या, हमारे मैच के पासेस का क्या होगा. तर सगळे हसायला लागले. तो म्हटलं, यार भाई लोग बोलो, ये सबसे बड़ा प्रॉब्लेम है या नाही. सगळेजण म्हणले, हो मॅचपेक्षाही तो महत्वाचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे यांना पण मॅचच्या तिकिटाचा प्रॉब्लेम आहे, जसा मला असतो. अरे तुला असतो तसाच. आणि तेंडुलकरनी फक्त अगोदर फिल्डिंग लावलेली होती. त्याच्या पासेसची फिल्डिंग त्यांनी, अखेर मुंबई त्याचं माहेरघर आहे त्यामुळे त्यांनी फिल्डिंग लावली. बाकी सगळ्यांची बोंबाबोंबकट, सगळ्यांना प्रचंड प्रमाणात पासेस हवे होते. शेवटी गॅरी कस्टर म्हणला, बाबा रे, मी BCCIला विनंती करतो, प्रत्येकाला अजून 10 पासेस एक्स्ट्रा देतो. अरे पण मॅच वरती बोला. परंतु सहवागनी ती मजा उडवून दिली. दुसरी गोष्ट, त्या मॅचच्या डिस्कशनमध्ये गॅरी म्हणला, भारत आणि श्रीलंका भरपूर वेळा खेळलेले आहेत, दोघांनाही आपले गुणदोष, प्लस पॉईंट, मायनस पॉईंट, स्ट्रॉंग पॉईंट्स, वीक पॉईंट सगळे माहिती आहेत, त्यामुळे त्याच्यात अडकायचं नाही. त्यामुळे त्यांनी एका वेगळ्याच ॲथलीटला प्लेयरबरोबर गप्पा मारायला आणलं होतं. तो ॲथलीट, त्याचं नाव मला पटकन आठवत नाही, आपण ते नाव स्लाईडमध्ये देऊ. पण त्या ॲथलीटनी जगातली सर्व उंच शिखरं ही पादाक्रांत केलेला तो ॲथलीट होता. मोठा माउंटेनिअरिंगचा हे होता. आणि त्या याच्यामध्ये गॅरीनी मला ही कथा सांगितलेली आहे. तो म्हणला, त्यांनी एक एक्सपिडिशन असं होतं की ज्याच्यामध्ये 100 मीटरवरती समिट असताना तो परतला होता तिथनं.
आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही का केला. तो म्हणला माझ्या पायाला फ्रॉस्टबाईट झालेला होता, जर मी तो अटेम्प्ट 100 मीटर राहिले म्हणून करायला गेलो असतो तर माझा पाय गेला असता किंवा माझा जीव गेलेला असता. अशा वेळेला तुम्हाला कळायला लागतं की तुमचं ध्येय महत्त्वाचं असतं पण पहिल्यांदा जगणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी तिथनं परत आलो, पाय नीट केला आणि नंतर महिन्याभराने तो सबमिट केला. याच्यातनं भारतीय टीमला हलकेच एक संदेश मिळाला की फायनल आहे, अपेक्षांचं ओझं आहे, सगळं आहे, पण म्हणजे ह्याच्यावरती आयुष्य अवलंबून नाही. त्यामुळे तुम्ही टेन्शन कमी करा, मॅचचा आनंद घ्या, खेळाचा आनंद घ्या, या प्रेशरचाही आनंद घ्या, असा हळूच संदेश हा गॅरी कर्स्टननी संघाला दिला. अँड दॅट वॉज अ मास्टर स्ट्रोक. पण हा संदेश संघाचा झाला, पण तिथं ग्राउंडमध्ये जे फायनलसाठी नाट्य घडायचं ते घडलंच. टॉसच 2 वेळा झाला. हे कधीच झालेलं नव्हतं. म्हणजे आम्ही गल्ली क्रिकेटमध्ये असं होतं की मी हरलो की नाही नाही छापा काटा असं भांडून परत आम्ही टॉस उडवतो, पण ते तिथं वर्ल्ड कप फायनलला वानखेड्यावर हे चाललं होतं. खरंच झालेलं होतं आणि ते विसरू शकत नाही. आणि त्याच्यानंतर भारतीय संघाला म्हणजे खरोखर बॉलिंग करायला लागली पहिली आणि महिलांनी आउटस्टँडिंग बॅटिंग केली होती. कारण अंडर प्रेशर जेव्हा मी रिकी पॉन्टिंगचं शतक म्हणतो, मी गिलख्रिस्टचं शतक म्हणतो, महिला आणि संघकारा हे सुद्धा फार मोठे प्लेयर. आपण परदेशी खेळाडूंचा गाजावाजा खूप करतो, पण तुम्ही जर का नजर टाकली तर महिला जयवर्धने आणि कुमार संघकारा यांच्या आकडेवारीकडे, त्यांनी केलेल्या श्रीलंकन क्रिकेट साठीच्या योगदानाकडे लक्ष दिलं तर आपल्याला कळतं की हे सुद्धा जायंट्स आहेत, हे सुद्धा लिजंड्स आहेत. आणि त्यांच्याबरोबर मुथैया मुरलीधरन होता. आणि काय म्हणजे टीम एक बांधलेली टीम होती. दिलशान होता, अप्रतिम खेळाडू होते त्या संघामध्ये. त्यामुळे तो संघ सुद्धा वीक नव्हता. त्यांनी सुद्धा 270चा धावफलक केलेला होता. त्यामुळे भारतीय संघाकरता तो सामना सोपा नव्हता. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये दुसऱ्याच बॉलला सेहवाग आऊट होतो. म्हणजे आम्ही पण थोडे आऊट झालेलो आणि त्याच्यानंतर अजून डबल आऊट जेव्हा झालो, जेव्हा सचिन आऊट झाला, तिथं काय माहोल होता मित्रा. जेव्हा 40,000 प्रेक्षक जे सचिन बॅटिंगला आल्यानंतर, तू माझ्याबरोबर म्हण ना, सचिन 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 सचिन, 40,000 प्रेक्षक म्हणत असतात. आणि जेव्हा सचिनची विकेट जाते तेव्हा एवढी शांतता असते, एवढी शांतता. 40,000 प्रेक्षक असून तो अनुभवच वेगळा असतो. प्रेशर आलेलं होतं आणि त्यावेळेला विराट कोहली आणि गौतम गंभीरची जी एक इनिंग सेटल करणारी पार्टनरशिप होती ती अत्यंत महत्त्वाची होती. इथे मला गौतम गंभीरबद्दल बोलावंच लागेल. त्याचं कारण छोट्या चणीचा हा खेळाडू मनाने खूप निग्रही आहे आणि बडे मॅच का प्लेयर. कारण त्यांनी 2007 T20 वर्ल्ड कप फायनलमध्येही अप्रतिम खेळी सादर केलेली होती अंडर प्रेशर. 2011 मध्ये सुद्धा हे दोघं जण आऊट होऊन सुद्धा सकारात्मकता सोडली नाही, आक्रमण सोडलं नाही. आणि त्यांनी सुद्धा जी इनिंग खेळली आहे ती फार 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 मोलाची होती. आणि त्याच्यानंतर विराट कोहलीची विकेट पडते आणि एक सरप्राईज होतं की इन फॉर्म युवराजच्या जागी धोनी कॅप्टन येतो. धोनीनी ठरवलेलं होतं की डावखुरा आऊट बॅट्समन आऊट झाला म्हणजे गंभीर आऊट झाला तर युवराज जाईल, राईट हँडर आऊट झाला तर राईट हँडर जाईल. आणि त्यावेळेला या प्रेशरमध्ये असं होतं की धोनीचा परफॉर्मन्स तेवढा चांगला झालेला नव्हता ॲज अ बॅट्समन. बरोबर. पण तरी सचिनचं म्हणणं असं होतं की आपण राईट हँडर लेफ्ट हँडरचा जो विचार केला आहे त्याला पकडून जावं. त्यातनंही एक फायनल पॉईंट असा होता की त्यावेळेला IPLच्या चेन्नईच्या टीममध्ये मुरलीधरन खेळत होता. त्यामुळे मुरलीधरन बॉलिंग करत असताना चेन्नईचा कॅप्टन तिथं असणं हे गरजेचं वाटलं सचिनला. आणि म्हणून त्यांनी गॅरीला तशी सूचना केली की आत्ता धोनीनी जायला पाहिजे. आणि ते धोनीनी सुद्धा ऐकलं. धोनीचं म्हणणं काय होतं माहिती आहे, डरने से कुछ नहीं होता. जास्तीत जास्त काय होईल, आज जाईन, आऊट होईन, फेल होईन, आयुष्य संपणार नाही आहे, बिनधास म्हणला आणि बॅटिंगला उतरला तो. त्यामुळे
युवराज सिंग टॉप फॉर्म मध्ये होता, हो. पण राईट हँडर लेफ्ट हँडर कॉम्बिनेशन कंटिन्यू ठेवायचा हा जो निर्णय होता हा सुद्धा एक महत्त्वाचा होता. आणि धोनीची त्याच्यातनं जिगर ही लक्षात आली. तो बॅटिंग करायला लागल्यानंतर त्यांनी मला एक किस्सा सांगितला होता. तो म्हणला एक माझ्या 10-20 रन झाल्या आणि एक क्विक डबल रन पळायच्या प्रयत्नामध्ये माझा पाय घसरून मी पडलो. आणि तो म्हणला मला स्वतःचा राग आला की अरे वर्ल्ड कप फायनल इतकी महत्त्वाची मॅच, पाय कसा घसरतो. म्हणून त्यांनी बुटाकडे पाहिलं आणि तो हसायला लागला. कारण माहिती आहे, बूट हा दवानी कच्चा ओला झालेला होता. त्यांनी गंभीरला बोलवलं आणि तो म्हणला गौती अगले 10 ओवर हम सिर्फ नीचे से शॉट मारेंगे, बॉल गीला कर देंगे, फिर ना कि मलिंगा स्विंग कर पाएगा ना कि मुरलीधरन टर्न कर पाएगा. शांत झाला आणि त्या दोघांनी जी पार्टनरशिप केली तीच आपल्याला यशाकडे घेऊन गेली. शेवटी अगदी कमी रन्स हव्या असताना गंभीर आऊट झाला 97 आउटस्टँडिंग खेळून. आणि त्याच्यानंतर 4 ओव्हर राहिलेले असताना 20-25 रन हव्या होत्या आणि एकदम अख्खं 40,000 लोक एकदम वंदे मातरम म्हणायला लागली. तो क्षण कसा होता, म्हणजे तुम्ही तिकडनं अनुभवलेला एकदम जवळ? देवा देवा देवा, वणवा लागला ना की जसं असं हळूच पेटत जातं सगळं. तसं कुणी ठरवलेलं नव्हतं हे की लोक वंदे मातरम म्हणतील ना, की पब्लिक सिस्टीमवरती ते वाजायला लागलं. एका स्टँडमधनं ते चालू झालं आणि तो पेटावा वणवा तसं सगळेजण गायला लागले. आणि वातावरण, भारलेलं वातावरण काय असतं ह्याचा तो एक विलक्षण अनुभव होता. त्यातनंही एक मजा अशी होती की ज्या युवराज सिंगनी छातीमध्ये कॅन्सर असताना हा वर्ल्ड कप दणाणून सोडलेला होता, बॅटिंगनी, फिल्डिंगनी आणि बॉलिंगनी. त्यामुळे तो युवराज सिंग बॅटिंगला आलेला होता. हा क्रिकेटचा रोमांस होता. धोनी सेटल झालेला होता आणि त्या दोघांनी ज्या पद्धतीने ते फिनिश केलं, मला खरं 1 सेकंद असं वाटत होतं की अरे खड्ड्यात गेलं ते पत्रकारिता वगैरे सगळं सोडून त्या वातावरणात अगदी भिजून जावं. परंतु जबाबदारी होती, कमिटमेंट होती, सकाळला रिपोर्ट पाठवायचा होता, टीव्हीचा रिपोर्ट करायचा होता. त्यामुळे एकीकडं मॅच पाहायची, छातीतली धडधड आणि ती टाईपरायटरची धडधड, या दोन्ही मॅच होत होत्या. आणि त्या सगळ्या अवस्थेमध्ये ते सगळे क्षण मी अनुभवले. आणि नंतर फिनिश कसा झाला रे, म्हणजे आठवतंय का? कॅप्टनला काहीतरी दिलं, स्ट्राईक दिली आणि असं कुलशेखराने असं बॉल टाकला आणि आणि मग आता मी म्हणू शकतो ना, ते धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल, अ मॅग्निफिसंट स्ट्राइक इन द क्राउड, इंडिया लिफ्ट द वर्ल्ड कप. आम्ही तर काय करत होतो, FC रोडला वगैरे राडा घालत होतो. आम्ही काय, आमच्या काय नशिबी नाही ना तिथं मुंबईला जाऊन मॅच बीच बघणं, वर्ल्ड कप फायनल. आम्ही त्यामुळे FC रोडला असा कल्ला करत होतो. तिकडं टीम कशी सेलिब्रेट करत होती? अशक्य वेळ लागलेलं होतं सगळ्यांना. आणि 2007 साली सुद्धा भारतीय संघाच्या डोळ्यातनं अश्रू आले होते, फक्त ते दुःखाश्रू होते. ह्या वेळचे सुद्धा अश्रू होते, फक्त त्या अश्रूंची चव कदाचित गोड असेल. कारण स्वप्न साकारलं गेलेलं होतं. सचिनची मिरवणूक निघाली होती आणि माहोल वेड्यासारखा झालेला होता, कारण सगळेजण वेडे. पण ह्याच्यामध्ये सुद्धा एक प्रसंग घडला आणि तो प्रसंग असा होता की जेव्हा सेलिब्रेशन वगैरे झालं त्यानंतर सचिन आला गॅलरीमध्ये आणि त्यांनी असं बोट दाखवलं प्रेक्षकांमध्ये आणि सुरक्षा सैनिकांना बोलवलं, सिक्युरिटी गार्ड्सना, आणि त्यांना सांगितलं तो जो माणूस आहे त्याला जरा अरेस्ट केल्यासारखं मजेदार, म्हणजे त्रास देऊ नका, तसं त्याला घेऊन या ड्रेसिंग रूममध्ये. सुरक्षा सैनिक गेले आणि त्यांनी सुधीर गौतम जो आपला फॅन आहे त्याला पकडलं आणि त्याला म्हणले बाहेर निकाला के बोला आपको. तो रडायला लागला बिचारा, कारण इंडियन टीम जिंकलेली, त्याला त्या वातावरणाचा आनंद घ्यायचा नाही म्हणल्यावर तो रडायला लागला, गयावया करायला लागला. सिक्युरिटी गार्ड्सने ऐकलं नाही, त्याला असा हिसडून काढलं बाहेर आणि त्याला तरातरा बाहेर काढायला लागले. त्याच्या डोळ्यातल्या पाण्यामुळे, त्या पाणी होतं की त्याला कळत नव्हतं आपण कुठं चाललोय, कारण इतका त्याला दुःख अनावर झालेलं होतं. आणि अचानक एका दरवाजासमोर त्याला उभं केलं आणि नॉक केलं तर तो रडत होता आणि दरवाजा उघडला. तो धोनी आणि सचिननी उघडला. ती इंडियन टीम ड्रेसिंग रूमचा दरवाजा होता. सुधीर गौतमला आत घेतलं, त्याला टीम दोन्ही बाजूला उभी होती, त्याला गार्ड ऑफ ऑनर सारखं दिलं आणि नंतर वर्ल्ड कप जो आहे तो धोनीनी त्याच्या हातात दिला आणि सचिन त्याला घेऊन गॅलरीमध्ये गेला आणि सुधीर गौतमनी तो हे उचलला. याच्या मागं फार मोठा विचार होता की हा विजय, हा वर्ल्ड कप हा टीमचा नाहीये, हा 130 कोटी
भारतीय जनतेचा, क्रिकेट फॅन्सचा वर्ल्ड कप आहे हा संदेश त्यांना द्यायचा होता. आणि त्याच्यानंतर सगळेजण मनापासून आनंद व्यक्त करताना ढसाढसा रडले. आणि त्या रडण्यामध्ये सुद्धा वेगळा आनंद होता, कारण ते आनंदाश्रू होते. म्हणजे वन्स इन अ लाईफ टाईम मुवमेंट काय म्हणायचं की मुंबईला वर्ल्ड कप आणि कॅप्टन येऊन फिनिश करतोय ज्या पद्धतीने त्यांनी केलं, सिक्सर मारतोय. 90s किड्स म्हणजे आम्ही जे आहेत त्यांच्यासाठी हा वर्ल्ड कप एकदम असा म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. मला अजूनही आठवते की शाळेत असताना आम्हाला ते कॅलेंडर म्हणजे कॅलेंडर जसं असतं तसं वर्ल्ड कपचं कॅलेंडर आलं होतं. आणि ते माझ्या काकाने आधीच दिलेलं की तुला एक गंमत आणली. आणि आमच्यासाठी गंमत म्हणजे तेव्हा हेच की तेव्हा काही मोबाईल बिबाईल नव्हते, त्यामुळे इंटरनेटवर असं काही ते चेक करता यायचं नाही. आणि त्याच्यात वर्ल्ड कपचं ते कॅलेंडर होतं. मी आणि माझ्या मित्रांनी शाळेत असं हे केलेलं की ही मॅच हे जिंकणार, ती मॅच हे तिथपासून ती तयारी झाली होती. आणि नंतर अर्थात वर्ल्ड कप चालू झाल्यावर तर मजा झालीच. पण एक ठरवलेलं की ज्या दिवशी वर्ल्ड कपची मॅच असेल त्या दिवशी शाळेत जायचं नाही. नाही, अजिबात नाही गेलो. म्हणजे तेव्हा घरचेही काही बोलले नाही, पण आम्ही शाळेत बियत काय गेलो आणि माझे मित्रही नाही गेलेत. आणि दुसऱ्या दिवशी त्या मॅचची चर्चा करायची. म्हणजे ठरवून 2 दिवस ती दांडीच शाळेला की दुसऱ्या दिवशी मॅचची चर्चा. पण मला आठवते की क्वार्टर फायनल मॅचला एक TV चं शोरूम होतं बालगंधर्वपाशी. आणि तिथं आम्ही सगळे तिथे एक गर्दी जमलेली. तर हाफ इनिंग्समध्ये गेलो आम्ही, तर ते चालू झालेली पुढची इनिंग्स, तर तिथं ती मॅच चालू होती. आणि मग आम्ही बघितलं, आम्हाला हे सगळं नवीन की TV च्या शोरूमच्या बाहेर काहीतरी दिसतंय. आणि आम्ही तिथं उभं राहून ती मॅच बघितली होती. मग आमच्या डोक्यात आली की आता भारत पाकिस्तानला स्क्रीन लावली पाहिजे आपण पण, म्हणजे आपल्या घराच्या खाली हे सगळे आपण मॅच बघूया. मग आम्ही मोठी स्क्रीन लावली आमच्या इथं बोळात आणि ती मॅच तिथं बघितली होती. मग अजून लोकांना डोकं सुचलं की कशाला, मग आपल्या दुकानातच TV लावू. म्हणून आमच्या घराच्या खालच्या दुकानात दोन्ही दुकानात TV होते. मग सगळी लोक तिथं जमली. आणि मग नंतर तर मॅच जिंकल्यावर मग फर्ग्युसन रोडला कल्ला वगैरे यातलं पण मला आठवते की मी घरी गेलो सगळं हे करून वगैरे. आणि वर्ल्ड कप जेव्हा जिंकलो तर वर्ल्ड कप घ्यायला आई म्हणली की हे बघायला जरा वर ये. आणि हे सगळे आपले प्लेयर्स रडत वगैरे होते. आमच्या घरचे पण रडत होते, कारण का त्यांनी 83 नंतर डायरेक्ट 2011 साली हे बघितलं होतं. तेव्हा आम्हाला रडायला नाही आलं, कारण का आम्ही लहान होतो. पण नंतर 3-4 वर्षांनी जेव्हा ते नीट बघितलं की तेव्हा कळलं की अरे हा, याची डेप्थ जी आहे ती तेवढी. त्यामुळे हाच अनुभव. क्या बात आहे. त्यामुळे हा एक वर्ल्ड कप किती लोकांवरती किती सकारात्मक परिणाम करून गेला आहे याच्यातनं आपल्याला कळतंय. म्हणून तुमच्यावर हा वर्ल्ड कप काय परिणाम करून गेला आम्हाला जरूर कळवा. आणि तुमचं मत तर द्याच, पण त्याचबरोबर यूट्यूब, फेसबुक सगळीकडे सबस्क्राईब करा, इन्स्टाला फॉलो वगैरे करा. कारण का क्रिकेटशी रिलेटेड कॉन्टेंट आमचा दोघांचा आता भरपूर येणार आहे. कारण का आता काय क्रिकेट फीवर आहे, क्रिकेटचा सीझन आहे, त्यामुळे नुसता राडा आहे. आणि त्याच्याबरोबर माझ्यासोबत कोण आहेत, रील किंग अथर्व सुदामे. कोण कोण महान व्यक्ती त्यांचे कौतुक करत असतात स्टेजवर बोलून, काय सांगू मी तुम्हाला. त्यामुळे अथर्व सुदामे आणि लेले काका यांची या संदर्भातली रील सुद्धा येणार आहेत. त्यामुळे सगळ्याची वाट बघा. सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सादर करणार आहोत. बाय बाय बाय. आणि बांगलादेश विरुद्ध क्वार्टर फायनल म्हणल्यावर रडकेत रे. कसं टीम फॉर्मेशन हे महत्त्वाचं असतं. आणि जी गोष्ट बेसिक क्रिकेट खेळून, क्लब लेवलला क्रिकेट खेळून सुद्धा तुला कळते, ती बाकीच्यांना, इंडियन टीमच्या सिलेक्टर्सना किंवा संघ व्यवस्थापनाला का नाही कळली ही गोष्ट मला कळत नाही. आग लागल्याशिवाय आगीचा बंब पाठवत नाही, तसं टीम अडचणीत आल्याशिवाय धोनीला बॅटिंगलाच पाठवायचे. म्हणून त्यांनी हे केलं की जा रे पावसा माझ्या महाराष्ट्रात जा, इथं नाही तिथं तुझी जास्त आवश्यकता आहे. 2011 वर्ल्ड कपमध्ये जो 15 जणांचा संघ होता त्याच्यातले फक्त 4 खेळाडू हे कंटिन्यू झालेले तुला दिसतील. धोनीला ज्या ठिकाणी दुखापत झाली होती त्याच ठिकाणी रप करून बॉल लागलेला होता आणि तो असा हात झटकून, नाही तर धोनी कुठली इमोशन दाखवत नाही.